नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय आगळा वेगळा केक बघतोय. यामध्ये तुम्ही बघू शकता बाहेरून किती छान पिंक कलरचं सगळं डेकोरेशन दिसतंय ना, आणि सिंपल असला तरीही किती क्लासिक दिसतोय हा केक, हो की नाही? आणि हा कट केल्यानंतर सुद्धा आतमधून अतिशय मस्त पिंक आणि व्हाईट लेयर्स दिसत आहेत. तर मंडळी, हा आहे पिंक फॉरेस्ट केक. आणि पिंक कलर कशाचा असतो बरं? स्ट्रॉबेरीचा. त्यामुळेच तुम्ही या केकला स्ट्रॉबेरी फॉरेस्ट केक असंही म्हणू शकता. आणि अजून एक गोष्ट मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे परफेक्ट पाव किलोचा केक कसा बनवायचा. म्हणजे जर तुम्हाला 1/4 kg केकची ऑर्डर आली तर प्रीमिक्स किती घ्यावं, क्रीम किती घ्यावी, किती पाणी ॲड करावं, पॅकिंग कशी करावी, त्यासाठी किती खर्च येतो, केक कितीला विकावा, हे सगळं मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय नॉलेजेबल आहे. आत्ताच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, हा पाव किलोचा केक आहे, त्यामुळे मी इथे 5 इंचचा टीन घेतलाय. आतमध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि साईडने तेलाने ग्रीसिंग केलेलं आहे. तर आता चला, आपण एका बाउलमध्ये घेत आहोत प्रीमिक्स. तर या ठिकाणी मी घेत आहे पाऊण कप एवढा प्रीमिक्स. माझा हा कप आहे 200 ml चा. ठीक आहे. सो 200 ml चा कपचा जर सेट असेल तुमच्याकडे तर पाऊण कप एवढा प्रीमिक्स घ्या. आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा सेट नसेल, जर 240 ml चा किंवा 250 ml चा सेट असेल तर तुम्ही 2/3 कप एवढा प्रीमिक्स घ्या. ठीक आहे, कळालं तुम्हाला? 200 ml च्या कपने पाऊण कप आणि 240 किंवा 250 ml च्या कपने 2/3 कप. ठीक आहे. आणि ग्रॅममध्ये जर बघितलं तर हे आहे 100 ग्रॅम. ओके, करेक्ट 100 ग्रॅम एवढं घ्यायचं आपल्याला, कारण हा पाव किलोचा केक आहे. यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे, साधं रिफाईंड ऑइल जे आपण कुकिंगमध्ये वापरतो तेच. आणि हळूहळू पाणी ॲड करत याचं छान स्मूथ बॅटर बनवायचं आहे. सो पाणी कधीच मोजून ॲड करायचं नाही, कारण प्रीमिक्सची क्वालिटी ही त्या त्या कंपनीप्रमाणे वेगवेगळी असते. त्यामुळे पाणी अंदाज घेत घेत ॲड करा. आता हा पिंक फॉरेस्ट केक आहे, त्यामुळे मी यामध्ये ना लिक्विड रेड फूड कलरचे काही ड्रॉप्स ॲड केलेले होते, पण तो पार्ट माझ्याकडून इथे स्किप झालाय. साधा लिक्विड रेड कलर होता माझ्याकडे, फूड कलर. सो बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आता तयार झालेलं आहे. सो आता हे बॅटर आपण ग्रीस केलेल्या या टीनमध्ये ट्रान्सफर करूयात. आणि त्यानंतर हा टीन आपल्याला छान व्यवस्थित टॅप करायचा असतो. टॅपिंग केल्यामुळे ना यातली सगळी एअर बाहेर पडते आणि केक आपला छान जाळीदार व्हायला मदत होते. जर तुम्हाला प्रीमिक्सपासून केक बनवताना खूप जास्त अडचणी येत असतील किंवा केक बेक करताना तो व्यवस्थित बेक होत नसेल, चिकट वगैरे होत असेल, तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे केक बेक कसा करावा. तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की तो व्हिडिओ चेक करा. तर बघा, आता हा केक बेक करण्यासाठी मी नेहमीप्रमाणेच गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये एक जाळी किंवा स्टँड ठेवायचं आहे आपल्याला. आणि हा केक आपण कमीत कमी फ्लेमवरती साधारणपणे 25 ते 30 मिनटासाठी बेक करूयात. 5 मिनटं तुम्हाला वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो बरं का. तर पातेलं मी आधीच प्रीहीट केलेलं होतं. तर चला, आता आपण सगळ्यात आधी शुगर सिरप बनवून घेऊयात. तर इथे मी अर्ध्या पेल्यापेक्षा पण थोडंसं कमी पाणी घेतलं आहे, म्हणजे 70 ते 80 ml एवढं पाणी असेल. सो त्यामध्ये मी 2 ते 2.5 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे आणि अर्थातच स्ट्रॉबेरी इसेन्स ॲड केलेला आहे अर्धा TSP. सो हे छान मिक्स करूयात, विरघळवून घेऊयात. सो बघू शकता केक रूम टेम्परेचरवरती आला की अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी तो सैल करायचा आणि बाहेर काढायचा. सो बघू शकताय किती मस्त परफेक्ट असा बेक झालाय. तर आता आपल्याला या केकच्या 3 लेयर्स करायच्या आहेत. सो मंडळी, इथे जर तुमच्या केकच्या 3 लेयर्स तयार झाल्या नाहीत तर तुम्ही केकचा जो वरचा एक्स्ट्रा फुगलेला भाग आहे तो काढून टाका आणि उरलेल्या भागामध्ये फक्त 2 लेयर्स केल्या ना तरीही चालतील. असं केलं तरीही तुमचा केक परफेक्ट पाव किलोचाच तयार होणार आहे. पण जर तुम्ही इथे माझी पद्धत यूज केली ना तर तुमच्या केकचा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला वाया पण घालवावा लागणार नाही आणि तो यूज केल्यामुळे केकचं थोडंसं वजनसुद्धा वाढेल आणि तुमचे कस्टमर्स खुशसुद्धा होतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघू शकता एकदम फ्लॅट वरची लेअर मी कट केलेली आहे आणि ही लेअर आपण यूज करणार आहोत केकमध्ये मधली लेअर म्हणून. ओके. आणि बघा, नेहमीप्रमाणेच आता उरलेल्या केकच्या पण मी 2 लेयर्स कट केलेल्या आहेत आणि या 2 लेयर्स तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट जाडीच्या आहेत. म्हणजे अर्धा किलोच्या केकमध्ये कशी जाडी असते प्रत्येक लेयरची, अगदी तशाच आहेत. सो चला, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रीम किती घ्यायची, कारण हा पाव किलोचा केक आहे. तर जेवढं आपण प्रीमिक्स घेतलं होतं ना तेवढीच आपल्याला क्रीम घ्यायची आहे, म्हणजेच पाऊण कप, म्हणजेच 150 ml.
पण क्रीमचं वजन केलं तर हे 150 ग्रॅम भरेल. ठीक आहे, प्रीमिक्स 100 ग्रॅम होतं, पण क्रीम मात्र 150 ग्रॅम असणार आहे. सो आता जर तुमच्याकडे 240 किंवा 250 ml चा सेट असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली 2/3 कप एवढी क्रीम इथे घ्या. सो ही क्रीम छान फेटून घेतली मी आणि बघू शकता एवढी ही तयार झाली आहे. आता आपण थोडंसं फिलिंगबद्दल बोलूयात. तर माझ्याकडे इथे मोर्डे कंपनीचं स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये कंपाऊंड आहे, बघू शकता. आणि हे आज आपण फिलिंगमध्ये आणि डेकोरेशनमध्ये यूज करणार आहोत. तर मंडळी, ही अतिशय कमालीची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कंपाऊंड असतील ना, तर तुम्ही कुठल्याही कलरचा फॉरेस्ट केक बनवू शकता. कुठल्याही फ्लेवरचा फॉरेस्ट केक अगदी चुटकीसरशी बनवू शकता. तर मंडळी, हे एक पॅकेट आहे 500 ग्रॅमचं आणि याची MRP आहे 210 रुपये. कुठल्याही केक मटेरियलच्या शॉपमध्ये हे तुम्हाला मिळून जातील. आजकाल भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी हे कंपाऊंड छान बारीक बारीक चॉप केलेलं आहे. सो हे जास्त नाही आहे, साधारणपणे 50 ग्रॅम एवढं कंपाऊंड आपल्याला फिलिंगमध्ये डेकोरेशनसाठी पुरतं 1/2 किलोच्या केकला. ठीक आहे, सो बघा, आता 1/2 किलोचा मी एक केकचा बोर्ड घेतलेला आहे आणि त्याला ऑब्व्हियसली खाली थोडीशी व्हिप क्रीम लावलेली आहे आणि त्याच्यावर केकची सगळ्यात खालची लेअर ठेवलेली आहे आणि या लेअरला आपण शुगर सिरपने सोक करतोय. ओके, सो इथे बघा, जर केक स्पॉन्ज खूपच सॉफ्ट बेक झाला असेल तर सगळं सिरप यूज करण्याची गरज नाही. लागेल एवढं, गरज वाटेल एवढंच शुगर सिरप इथे यूज करा. सो बघा, आता या संपूर्ण लेअरवरती आपल्याला अशा पद्धतीने क्रीम लावून घ्यायची आहे. तर मंडळी, ज्यावेळी आपण छोटे केक बनवतो त्यावेळी क्रीमसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित पुरवायची असते. ठीक आहे, जेवढी फेटली तेवढी संपूर्ण केकला ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण ज्या पायपिंग बॅगने ही क्रीम केकला लावणार आहोत ना, त्या पायपिंग बॅगचं जे टोक आहे ते अतिशय छोटंसं कट करायचं. छोटंसं कट केल्यामुळे अगदी प्रमाणात या केकवरती क्रीम लागली जाते आणि कमी क्रीममध्ये किंवा पुरेशा क्रीममध्ये आपला केक पूर्ण होतो. ठीक आहे, सो आता या लेअरवरती मी थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश लावलेलं आहे, साधारणपणे 1.5 टेबलस्पून. कारण अर्थातच हा स्ट्रॉबेरी केक आहे त्यामुळे फक्त कंपाऊंड वगैरे यूज करून चालणार नाही, तर क्रशसुद्धा लावायचं. आणि त्यानंतर मग थोडंसं कंपाऊंड ॲड केलेलं आहे आणि अर्थातच केकची मधली लेअर म्हणजे जी सगळ्यात वरची लेअर आहे ती पलटी करून ठेवली आणि ती लेअर फुगीर असल्यामुळे जो गॅप तयार झालेला असतो मध्ये तिथे क्रीम लावून घेतली आणि ऑब्व्हियसली खालच्या लेअरप्रमाणेच त्या लेअरला सुद्धा शुगर सिरप, क्रीम, क्रश आणि कंपाऊंड वगैरे लावून घेतलं. सो त्यानंतर आपण फायनल लेअर ठेवलेली आहे आणि त्याला सुद्धा बघा शुगर सिरप लावून घेतलं. तर आता आपण करत आहोत क्रम कोटिंग. ठीक आहे, सो क्रम कोटिंगसाठी थोडी थोडी एक्स्ट्रा व्हिप क्रीम घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर ती छानपैकी प्लेन करायची. पॅलेट नाईफने किंवा स्क्रॅपरने सुद्धा करू शकता. सो यामुळे आपल्या केकचे जे क्रम्स आहेत ते फायनल फिनिशिंगमध्ये मिक्स होत नाहीत आणि फायनल फिनिशिंग बाहेरून खूप छान दिसतं. ओके, सो अशा प्रकारे क्रम कोटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण फायनल फिनिशिंग करूयात. तर पुन्हा एकदा त्याच पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम फिल केलेली आहे आणि आता संपूर्ण केकला आपण या क्रीमने कव्हर करूयात. त्यानंतर वरच्या बाजूने आपण पॅलेट नाईफने फिनिशिंग करूयात आणि साईडचं फिनिशिंग करण्यासाठी स्क्रॅपर यूज करूयात. तर मंडळी, हे फिनिशिंग होतंय तोपर्यंत. मंडळी, माझं नाव आहे श्रद्धा वंजारी आणि मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओ घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ना, म्हणजे घंटीचं चिन्ह, ते क्लिक करा आणि ते क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. कारण फक्त सबस्क्राईब करणं महत्त्वाचं नाही, तर ते बेल आयकॉन पण क्लिक करणं गरजेचं असतं. ऑलवरती क्लिक करून ठेवणं गरजेचं असतं, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येतं. तर मंडळी, एवढं मात्र नक्की करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर. सो बघा, अशा पद्धतीने आपलं फिनिशिंग झालेलं आहे. तर आता जे आपण चॉप करून ठेवलेलं कंपाऊंड होतं ना, स्ट्रॉबेरी कंपाऊंड, त्याने मी संपूर्ण केक कव्हर करणार आहे. बट वेट, संपूर्ण केक कव्हर करण्यापेक्षा मला असं वाटतं खालून निम्म्यापर्यंतच जर आपण कंपाऊंड लावलं ना तर ते अजून छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटेल. म्हणजे थोडासा पोर्शन आपला व्हाईट दिसायला पाहिजे. सो त्यासाठी मी अशा पद्धतीने बघू शकता अर्ध्या भागामध्येच कंपाऊंड लावून घेतलेलं आहे. तर आता हा जो बोर्ड आहे तो आपण स्वच्छ करूयात. अँड येस, त्यानंतर माझ्याकडे हे अशा पद्धतीचं स्टार नोझल होतं मोदकाचं. तर हे आहे नूर 46 नोझल आणि हे पण अतिशय कमालीचं नोझल आहे. याने पण असंख्य प्रकारच्या डिझाईन्स तयार करता येतात. सो बेसिक स्टार नोझलपैकीच हे एक नोझल आहे.
तर येस, अशा पद्धतीने अगदी सिम्पल डिझाईन मी करते कारण अत्यंत सिम्पल लुक मला या केकचा ठेवायचा होता. कारण या केकमध्ये मी तुम्हाला डिझाईन शिकवतच नाही आहे. मला तुम्हाला पाव किलोचा केक करण्यासाठी कशा पद्धतीने मेजरमेंट्स घ्यावे हे शिकवायचं होतं. आणि एक वेगळा केकचा प्रकार म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा स्ट्रॉबेरी फॉरेस्ट केक किंवा पिंक फॉरेस्ट केकसुद्धा तयार करता येतो, हे मला तुम्हाला शिकवायचं होतं. सो मंडळी, या केकसाठी जर तुम्ही बेस आणि बॉक्स घ्यायला गेलात पाव किलो केकचा, तर तुम्हाला 5 रुपयांना बेस आणि 5 रुपयांना बॉक्स मिळून जातो. तर एकदम घेतले तर अर्थातच स्वस्तात तुम्हाला ते बॉक्सेस मिळून जातात, बेस पण स्वस्त मिळून जातात. सो मंडळी, या केकचं वजन अर्थातच पाव किलोपेक्षा खूप जास्त आहे कारण आपण 3 लेयर्समध्ये हा केक तयार केलेला आहे. जर तुम्ही वरची फ्लॅट लेअर कापून टाकली आणि 2 लेअरमध्ये हा केक बनवला तर करेक्ट पाव किलोचा तयार होतो. ओके. सो अजून एक गोष्ट म्हणजे हा केक विकायचा कितीला? जर तुम्ही सिम्पल केक बनवला असता म्हणजे कंपाऊंड वगैरे न वापरता फक्त सिम्पल स्ट्रॉबेरी केक, तर हा पाव किलोचा केक तुम्ही 150 ते 180 रुपयांपर्यंत विकू शकला असता. पण आता हा स्ट्रॉबेरी फॉरेस्ट केक आहे, याच्यामध्ये कंपाऊंड आपण यूज केलेला आहे, त्यामुळे हा केक तुम्ही पाव किलोचा साधारणपणे 200 ते 220 किंवा 250 रुपयांपर्यंत विकायला काहीच हरकत नाही. तर मंडळी, हे रेट मी माझ्या एरियाप्रमाणे सांगितलेत आणि या केकचं वजनसुद्धा थोडंसं जास्त आहे म्हणून मी हे एवढे रेट तुम्हाला सांगितले. तुम्हाला जर कमी किंमत घ्यायची असेल तर कमी किमतीला सुद्धा हा केक विकू शकता किंवा यापेक्षा जास्त किमतीला विकला तरीही चालेल, पूर्णपणे चॉईस तुमची आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खूप जास्त शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.